नमस्कार मंडळी, मी प्रीती स्वागत करते तुमचं मी माझ्या या व्हिडिओमध्ये। चला तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये पालकाचे धपाटे कसे बनवायचे ते बघूया। ही रेसिपी माझ्या काकूंची आहे। आज मी तुमच्यासोबत माझ्या काकूंचीच रेसिपी शेअर करणार आहे। चला तर मग आज आपण बघूया पालकाचे धपाटे कसे बनवायचे ते। तर सगळ्यात अगोदर माझ्या काकूंनी स्वच्छ पालक निसून घेतला। त्यानंतर 8 ते 10 कांदे घेऊन त्याला विळीने बारीक चिरून घेतले। त्यानंतर मिरच्या मिक्सरमध्ये काढण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या, त्यामध्ये लसूण, जिरे, चवीपुरतं मीठ टाकून त्याची बारीक पेस्ट करून घेतली। तो निसलेला पालक घेऊन त्याला बारीक कट करून घेतलं। नंतर निसलेली कोथिंबीर घेतली, त्यालाही स्वच्छ धुवून त्या कोथिंबीरीला बारीक कट करून घेतलं। त्यानंतर कुकरमध्ये 4 बटाटे शिजवून घेतले आणि त्याचे साल काढून त्या बटाट्याला मॅश केलं। त्यानंतर 3 मग ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि 1 मग गव्हाचं पीठ घेतलं आहे। 1 चमचा ओवा कुस्करून टाकला आहे। त्यानंतर आपण जी पेस्ट बनवली ती पेस्ट टाकली आहे। एक चमचा हळद टाकली आहे आणि 1 वाटी चना डाळीचं पीठही टाकलं आहे आणि त्याला नंतर सगळं एकजीव करून मिक्स केलं आहे। सगळं एकत्र होईपर्यंत माझ्या काकूंनी त्याला चांगलं चोळून घेतलं आहे। तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि नंतर गॅस चालू करून गॅसवरती तवा ठेवला आणि त्यांनी 1 किंवा 2 धपाटे होतील असेच त्याचा उंडा खूप छान मऊ होईपर्यंत तिंबून घेतला। कारण त्याला एकदा तिंबल्यावरती पाणी सुटतं। त्यांनी जसं लागेल तसा उंडा तिंबून घेतला। त्याचा गोळा बनवून घेतला आणि एका ओल्या कापडावरती थापून घेतला। एकदम पतलं धपाट त्यांनी या कापडावरती थापून घेतलं। त्यानंतर मी मधात लुडबुड करत बघत होते तवा तापला की नाही। तवा तापल्यावरती माझ्या काकूंनी ते धपाट तव्यावरती टाकून तो रुमाल अलगद बाहेर काढून घेतला आणि नंतर त्या धपाट्यावरती तेल सोडलं।
धपाटं भाजल्यावरती ते त्यांनी पलटवून घेतलं आणि क्रिस्पी होईपर्यंत ते छान तव्यावरती लाल बुंद भाजून घेतलं आणि नंतर ते धपाटं दह्यासोबत आणि जवसाच्या चटणीसोबत मी वाढलं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मंडळी, कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.